एका प्रसिद्ध तुर्की कवीनं एकदा त्याचा चित्रकार मित्र आबिदीन डिनो याला हॅपीनेसचं चित्र तयार करायला सांगितलं. चित्रकारानं शांतपणे झोपलेले कुटुंब चित्रित केले. त्या चित्रात पलंगाचा एक पाय तुटून पडलेला होता आणि त्या जागी 2 विटांनी आधार दिला होता. त्यांच्या घराच्या जीर्ण छतावरून पावसाचं पाणी झिरपत होतं. ते थोपवण्यासाठी एक छत्री गळणाऱ्या पावसाच्या थेंबाखाली धरलेली होती. त्यांची अर्धा डझन मुलं, एक कुत्रा आणि मांजरसुद्धा त्याच बेडवरती शांतपणे झोपलेलं होतं. तर एक कोंबडी त्यांच्याकडं कुतूहलानं पाहत होती. हे चित्र अजरामर आणि जगप्रसिद्ध झालं. या पेंटिंगकडे खोलवर पाहताना मित्रांनो, आनंदाचा खरा अर्थ काय याचा विचार करूया. हे चित्र पाहिल्यानंतर आपला विश्वास आहे की आनंद म्हणजे समस्या नसणं नव्हे, तर कठीण प्रसंग स्वीकारणं आणि त्यात शांतता मिळवणं. परिस्थिती कितीही वाईट असली तरी आपल्याकडे जे काही आहे त्यात चांगले पाहण्याचा प्रयत्न करावा. आपल्याकडं जे जे आहे ते आपण योग्यरित्या वापरलं तर आपल्याला जे हवं आहे ते नैसर्गिकरित्या येईल. मनशांती ही बाह्य बाबींपासून नसून अंतर्गत बाबींमध्ये असते. आपल्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींबद्दल काळजी करणं पूर्ण थांबवावं. जेव्हा जेव्हा आपलं हृदय जड वाटेल तेव्हा हे पेंटिंग लक्षात ठेवावं. आपल्या आसपासच्या समाजातील एखादी व्यक्ती नेहमीच सत्याच्या वाटेवर चालत आपल्या जीवनात काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असते. त्याचवेळी त्याच्यावर जेव्हा वाईट परिस्थिती येते तेव्हा मात्र त्याच्याकडे बघून काहीजण डोळेझाक करतात. कोणी आपले कान बंद करतात तर कोणी तोंड असूनसुद्धा मुके होतात. अशा वेळी त्या व्यक्तीचे जगणे आणि त्याचा संघर्ष बघून निसर्ग आपले डोळे उघडत असतो. खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीच्या जीवनाचं सार्थक होतं. त्यावेळी कोणी कितीही शक्तिशाली असेल तरी त्या निसर्गाच्या शक्तीला थांबवू शकत नाही. म्हणून निसर्गाच्या नियमांचं उल्लंघन कधीच करू नये. त्या नियमांसोबतच आपलं जीवन व्यतीत करावं, त्यांचं स्वागत करावं आणि आनंद लुटावा. आपल्या जीवनातली संकटं आपलं जीवन बर्बाद करायला मुळीच आलेली नसतात. ती आलेली असतात आपली परीक्षा घेण्यासाठी आणि आपल्याला अधिक काही विचार करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी. हा विचार एकदा आपण स्वीकारला की आपल्या जीवनातही केवळ आनंद, आनंद आणि आनंदच असतो. यालाच तर सुखी माणसाचा सदरा घालणं असं म्हणतात. संकटांना घाबरून माघार घेणं हा पलायनवाद आहे आणि धैर्यानं त्या संकटांचा सामना करणं हा खरा पुरुषार्थ आहे.